विहिरीला पाणी लागलं, आनंदाने बापाने दोन्ही लोकांना बोलावलं, नंतर तिघांचा मृत्यू. असं कोणासोबतही घडू नये. ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातील. या घटनेने केवळ काकडे कुटुंबालाच नाही तर संपूर्ण परिसराला हादरवून सोडलं. धानोरा गावातील 49 वर्षीय शेतकरी बाजीराव सर्जेराव काकडे यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून नवीन विहिरीचं खोदकाम सुरू होतं. शेतकऱ्यांसाठी विहीर म्हणजे केवळ पाण्याचा स्रोत नसतो, तर त्यामागे असते शेतीची आशा, कुटुंबाच्या भवितव्याची स्वप्न आणि आपल्या कष्टाचं फळ मिळण्याची अपेक्षा. काकडे कुटुंबही याच दिशेने विहिरीचं काम करत होतं. जवळपास 50 फूट खोलपर्यंत विहिरीचं खोदकाम पूर्ण झालं होतं आणि त्यानंतर अशी बातमी समोर आली, ज्यामुळे काकडे कुटुंबाचा आनंद आणखी वाढला. विहिरीला चांगलं पाणी लागलं होतं, पण याच पाण्यामुळे पुढे एवढा मोठा अनर्थ घडेल याची कल्पना त्या कुटुंबातील कुणालाही नव्हती. विहिरीचं खोदकाम जवळपास अंतिम टप्प्यात आलं होतं. विहिरीत साचलेलं पाणी उपसण्याचं आणि उर्वरित काम पूर्ण करण्याचं काम बाकी होतं. सोमवारी बाजीराव काकडे स्वतः या कामासाठी विहिरीत उतरले. त्यांच्यासोबत त्यांची 2 तरुण मुलंही होती. एक मुलगा 26 वर्षीय अजिनाथ बाजीराव काकडे, तर दुसरा 22 वर्षीय श्याम बाजीराव काकडे. विचार करा, एका बापासोबत त्याची 2 तरुण मुलं, तिघे एकाच ठिकाणी एकाच कामासाठी विहिरीत उतरले. त्या क्षणी त्यांच्या मनात भविष्यातील शेतीची स्वप्न असतील, विहिरीचं काम पूर्ण करण्याची घाई असेल, पण काही क्षणानंतर त्यांच्यासोबत काय होणार आहे याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. विहीर जवळपास 50 फूट खोल होती. खाली साचलेलं पाणी आणि विहिरीचं उर्वरित काम सुरू होतं. तिघेही विहिरीच्या तळाशी कामात मग्न होते. वरून पाहिलं तर सगळं नेहमीप्रमाणे सुरू असल्यासारखं वाटत होतं, पण अचानक परिस्थिती बदलली. विहिरीच्या वरील बाजूचा कठडा आणि आजूबाजूची माती मोठ्या प्रमाणात खचू लागली. क्षणार्धात मातीचा मोठा ढिगारा खाली कोसळला. खाली काम करणाऱ्या तिघांना स्वतःला सावरण्याची संधी मिळाली की नाही हेही कळण्याआधी मातीचा ढिगारा त्यांच्या अंगावर कोसळला आणि काही क्षणांपूर्वी ज्या विहिरीत बाप आणि त्याची 2 मुलं काम करत होती, त्याच विहिरीत तिघेही माती खाली गाडले गेले. ही बातमी बाहेर पोहोचताच परिसरात एकच खळबळ उडाली. शेतात नेमकं काय झालं हे कळताच गावकरी घटनास्थळी धावले. समोरचे दृश्य पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला, कारण विहिरीत 3 जण अडकले होते. वेळ न दवडता मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते. ज्याच्या हाताला जे साधन मिळेल त्याने माती काढण्यास सुरुवात केली. प्रत्येकाला एकच आशा होती, कदाचित तिघेही आत असतील, कदाचित त्यांना बाहेर काढता येईल आणि कदाचित अजूनही चमत्कार होईल. पण विहिरीत कोसळलेला मातीचा ढिगारा प्रचंड होता आणि परिस्थिती अत्यंत कठीण होती. गावकऱ्यांकडून बचाव कार्य सुरू असतानाच या घटनेची माहिती पोलीस प्रशासन आणि बचाव यंत्रणेला देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलं. विहिरीची खोली, खाली साचलेलं पाणी आणि मोठ्या प्रमाणावर कोसळलेली माती यामुळे तिघांना बाहेर काढण्याचं काम अत्यंत अवघड झालं होतं. वर उभे असलेले गावकरी मात्र एकटक विहिरीकडे पाहत होते, कारण आत त्यांचेच गावातील लोक होते, एक बाप आणि त्याची 2 मुलं. त्यामुळे प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू असताना उपस्थितांच्या मनात एक प्रश्न होता, या तिघांना वाचवता येईल का? पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. बचाव कार्य सुरू असतानाच परिस्थिती आणखी स्पष्ट होत गेली. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या तिघांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माती हटवावी लागत होती. गावकऱ्यांनी आणि बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र या दुर्घटनेत एवढी मोठी दुर्घटनाही घडली की अखेर त्या प्रयत्नांना यश आलं नाही. काही वेळापूर्वी आपल्या मुलांसोबत विहिरीत उतरलेले बाजीराव काकडे आणि त्यांची दोन्ही मुलगे अजिनाथ आणि श्याम हे तिघेही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. आणि अखेर समोर आलं ते सत्य, ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. 49 वर्षीय शेतकरी बाजीराव सर्जेराव काकडे, त्यांचा 26 वर्षीय मुलगा अजिनाथ बाजीराव काकडे आणि 22 वर्षीय मुलगा श्याम बाजीराव काकडे या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने आणि श्वास कोंडल्याने तिघांचा जीव गेला. एका कुटुंबातील बाप आणि त्याच्या 2 तरुण मुलांचा असा एकाच वेळी अंत झाल्याने धानोरा गावावर शोककळा पसरली. ज्या विहिरीला पाणी लागल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं, त्याच विहिरीने काही काळातच या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.